मग औरंगजेब त्याची मनसब वाढवून टाकायचा, त्यामुळे हा खुश व्हायचा. मग औरंगजेब त्या किल्ल्याचं नाव नवीन ठेवून टाकायचा, बारसं करून टाकायचा. मग नवीन किल्लेदार नेमायचा कोणीतरी. मग तो किल्लेदार यायचा, सगळा बघायचा किल्ला, मग डागडुजी करायचा, अन्नधान्य आणून कोठ्यात भरायचा, तोफा वगैरे नवीन आणून ठेवायचा, दारुगोळा असा आणून सगळीकडं ठेवला. नवरदेवासारखा असा किल्ला एकदा सगळा सजला की कुठल्या तरी काळ्या रात्री काळ्या कातळावरनं मराठी वरती जायची आणि किल्ला जिंकून घ्यायचे सगळ्याचा. असा औरंगजेबाला आपल्या लोकांनी 25 वर्षे छळला. औरंगजेबाच्या लोकांना मारायचं नाही, त्याचे लोक पकडायचे, त्यांचा कुटुंब कबिला पकडायचा आणि सांगायचे किती पैसे देता म्हणजे सोडू, 1 लाख रुपये द्या म्हणजे सोडतो कुटुंब कबिल. देण्यावाचून गत्यंतरच नसायचं, लोक आणून द्यायचे पैसे. त्यामुळं त्यांचे लोक हेच आपलं भांडवल झालं, आपले किल्ले हे आपलं भांडवल झालं. आणि भांडवल किती, सुरुवातीला 20-25 हजार रुपये घेऊन किल्ले द्यायचे आपले लोक. तर ज्या वेळेला विशाळगड गेला, विशाळगडला मोर्चे लावले, स्वतः औरंगजेब गेला तिथं विशाळगडला.